नाशिकचे सिंगम आपले संदीप कर्णिक सर यांची भेट. पहाटेचे वाजले ते 5. आपण आणि आपले सोयरे कुठेतरी निघालो होतो. तर कुठे चालू व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला कळलंच. वणीमध्ये आलो, गाडीत पेट्रोल टाकलं, तिथले Z+ सिक्युरिटीला बाय करून इकडे हायवेला लागलो. आणि हायवेला हा काय विषय राहतो मला कमेंटमध्ये नक्की कळवा बरं का. आता तुम्हाला समजलं असेल आपण कुठे चाललोय. आपण चाललोय वणीच्या गाडावर आई सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला. रस्त्यात मध्ये थांबलो, मध्ये थोडासा ब्रेक घेऊ म्हटलं, कारण गाडी चालू लय कांबारडं जाम झालं. तर म्हटलं ठीक आहे चला. थांबलो तिथं तिथं थोडा वेळ टाइमपास केला आणि तिथून म्हटलं वर जाऊ. परत म्हटलं वर जर गेलो तर आपल्याला गर्दी लागेल, दर्शनाला टाइम लागेल. वर पोहोचलो, वर पोहोचून पहिले तळ्याकडे आलो. तळ्याकडे म्हटलं थोडा वेळ हातपाय धुवू आणि लगेच वरती जाऊ दर्शनाला. सगळ्यात पहिले आपण जे म्हणतो ना आपला सतीचा काढा, तुम्ही ऐकलंच असेल, तर त्याच्याकडे आलो. म्हटलं काय आहे काय नाही पाहू. असं तुम्हाला जर सतीच्या काढ्याविषयी पूर्ण माहिती ऐकायची असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. त्याच्यावर एखादा सेपरेट व्हिडिओ बनवतो, त्यात माहिती देण्याचा पूर्ण प्रयत्न करतो मी. तळ्यावर आलो, तळ्यावर हातपाय धुतले, नारळ आणि पूजेचं साहित्य घेऊन निघालो गाडावर जायला दर्शनाला. इकडं पुढं आलो. गनमॅन असे पळत होते का तसे काय कोणाच्या मागच लागले. 8व्या बारीपर्यंत जावंच तर पार जीव निघून गेला आता. म्हटलं आता कसं तरी चढावाच लागल वर. वरून खालचं एक नंबर दिसत होता बरं का. पण धुकं होतं त्याच्यामुळे तिकडं मार्कंडे पर्वत दिसत नव्हता. इकडं मंदिरात आलो गाभाऱ्यात. गाभाऱ्यात थोडा वेळ बसलो कारण आरतीची तयारी होणार होती. आपले नाशिकचे सिंगम आपले संदीप सर कर्णिक यांच्या हातून आजची आरती संपन्न झाली होती. त्यांना भेटायची खूप इच्छा होती. पण तिथपर्यंत आपण काही पोहोचू शकत नाही. पण एक ना एक दिवस आपण त्यांना भेटूच. काहीच विषय नाही बरं का. आम्ही दर्शन घेतो, तुम्ही पण दर्शन घ्या.